आज या ठिकाणी शाखा क्रमांक 17 मध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे सर्वांचे आवडते आणि लाडके विभाग प्रमुख सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभाग क्रमांक 17 मध्ये एक महिलांच्या नेमणुका आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खूप चांगल्या महिलांचा प्रतिसाद आहे। या ठिकाणी शाखा प्रमुख आहे आमचा विनोद पंधेरे आणि आजच ज्यांची आम्ही शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती करणार आहोत अशा आमच्या जयश्रीताई या ठिकाणी आहेत। यांनी खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तसेच चांगल्या महिलांना या ठिकाणी गटप्रमुख उपशाखा प्रमुख म्हणून त्यांना आज आम्ही लेटर देणार आहोत आणि त्यांची नियुक्ती या ठिकाणी करणार आहोत। आम्ही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रकाश आमदार विभाग प्रकाशदादा सुर्वे व महिला विभाग मीनाताई पानवान यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत। त्यांचा आम्हाला वेळोवेळी बोलतात समोर मिळतो, त्यामुळे आम्हाला उत्साह होतो आणि आम्ही नवीन कार्यक्रम करतो। दादा तर आमच्या नेहमीच पाठीशी उभे असतात आणि मीनाताईंना आम्ही जेव्हा पण जे करतो मी बोलतो ना 24 तास कधी फोन केला त्याच्यासाठी आम्हाला हे आमच्याशी संपर्क साधतात, आम्हाला मार्गदर्शन करतात। त्यांच्यामुळे आम्हाला उत्साह होऊन आज आम्ही एवढं मोठं बोलतात ना शाखा क्रमांक 17ची विजयाची घोडदौड चालू ठेवलेली आहे। शाखा 17 से आज हम लोगों ने कार्यालय और हल्दी कुंकू कार्यक्रम किया है, जिसमें हमारी मीनाताई विभाग प्रमुख है और प्रकाश दादा सुर्वे, उनके छत्र छाया से हम काफ़ी कुछ सीख रहे हैं और हम आगे ही लोगों के बेनिफिट्स करते रहेंगे और उनको भी मदद सहायता देते रहेंगे। थँक्यू। वर्ष झाली आहे जे शिंदे सरकार काम करते ह्या 1.5 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात तुम्ही बजेटमध्ये पण बघितलं असेल तर महिला सक्षमीकरणाला जास्त प्रोत्साहन दिलंय। त्याचप्रमाणे इथे पण शिंदे सरकारने जे महिलांचं सक्षमीकरण केलंय ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलंय। मग ते मशीन वाटप असेल, बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा त्या बचत गटांसाठी जे काही मॉल तयार होणार आहेत तर त्याच्यासाठी पण आम्ही हळदी कुंकांच्या निमित्ताने आणि अशा महिलांचे कार्यक्रम घेऊन आम्ही त्यांचं सक्षमीकरण करण्याला सुरुवात केलेली आहे। त्याच्यासाठी मी खरोखर आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि शिंदे सरकारला धन्यवाद देतो। आता जे वातावरण चाललेलं आहे, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे सगळेजण जय श्रीरामाचा घोष करतायत त्या वातावरणाचा बेनिफिट खूप होणार आहे पक्षाला आणि साहेबांनी खूप मोठे चांगले निर्णय घेतलाय, नवचैतन्य निर्माण झालंय आणि आम्ही सगळ्या त्या आनंदात त्या भरात आम्ही कामं करतोय। या कामाचा जो आलेख आहे तो उंचावलेलाच आहे साहेबांच्या माध्यमातून आणि त्याच्याबरोबर आमच्या आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि मीनाताई आमच्या पाठीशी सतत असतात। त्याच्यामुळे आमच्या मागाठाण्यात तर विचारायलाच नको, धूम मचलेली आहे की सगळी बघावं तिकडे आम्ही म्हणजे ते प्रोग्राम त्यांच्या नेतृत्वाखाली अख्खा विभाग क्रमांक 1 जोशात काम करतोय आणि सगळेजण श्रीरामाच्या जे आपण जो नारा घेतलाय त्याच्यात आपले जे जल्लोषात आपण जे इलेक्शन पण पार पाडणार आहोत ते सुद्धा तेवढ्याच ताकदीने होणार आहे। त्यासाठी महिला सक्षमीकरण एकनाथ शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या हाताखाली सरकार माझ्यादारी यांचं नियोजन कसं होतं त्याचं मार्गदर्शन उत्तम रीतीने मीनाताई पानवान जे आमचे विभाग प्रमुख आहेत त्यांच्यातर्फे इतर महिलांना कळलं। महिलांसाठी केलेल्या राखीव जागा सोयी सुविधा यांचं ज्ञान ह्या महिलांना नसतं, पण आज आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे लाडके आमदार आहेत प्रकाशदादा सुर्वे आणि आमचा विभाग प्रमुख मीनाताई पानवान यांच्या सौजन्याने आज शाखा क्रमांक 17च्या आयोजनामुळे सगळ्या महिलांना त्याचं प्रतिपादन केलं गेलं आणि खरोखरीच त्या महिला खूप आपल्या पायावर उभ्या राहतील असा मनोदय मी करते आणि जय श्रीरामाचं आता दैवत आपल्यासमोर उभं आहे तर त्यांची साक्षात ठेवूनच आज आमचा पक्ष ज्याला धनुष्यबाण मिळाला आहे तो संपूर्णपणे सादर करत आहे, एवढंच मी म्हणेन। जय महाराष्ट्र।